एक लहानसा टॉपिक आहे. नेक्स्ट टॉपिक, मोशन ऑफ चार्ज इन इलेक्ट्रिक फील्ड. व्हॉट मोशन ऑफ चार्ज इन इलेक्ट्रिक फील्ड. आपल्याला माहिती आहे, सपोज इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, ऑब्विसली स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. बघा, ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड दाखवले असेल, ॲरो ज्या डायरेक्शनला असतील तिकडं निगेटिव्ह चार्ज असं कन्सिडर करा. फर्स्ट थिंग, व्हॉट निगेटिव्ह चार्ज आहे तिकडं असं कन्सिडर करा, कारण दिलेलं नसेल पॉझिटिव्ह पुढं निगेटिव्ह. इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड ॲट निगेटिव्ह चार्ज. ओके, सपोज एक चार्ज असेल प्लस के, तर त्याच्यावर फोर्स काय येईल, तर पॉझिटिव्ह चार्ज इकडं फोर्स करतो. म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो त्या चार्जवर फोर्स कोणत्या डायरेक्शनला असेल, ज्या डायरेक्शनला ॲरो असतील इलेक्ट्रिक फील्डचे त्याच डायरेक्शनला. सपोज निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यावर फोर्स असा ॲक्ट होईल. कोणता फोर्स, तर ह्या पॉईंटवर, ज्या पॉईंटवर तुम्ही चार्ज ठेवला त्या पॉईंटवरची इलेक्ट्रिक फील्ड कशी डिफाईन होते, फोर्स पर युनिट चार्ज. तर फोर्स ऑन दिस चार्ज, जो चार्ज तुम्ही ठेवला तो इज इक्वल टू काही क्यू इंटू, जो चार्ज ठेवला आहे त्याच्यावर फोर्स काय, तो त्या चार्जच्या मॅग्निट्यूड इंटू प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट दॅट पॉईंट. ओके, साधं सिंपल. आत्ता काय, तर फोर्स म्हणजे काय, समजा चार्जच्या काहीतरी तर फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. समजा चार्जच्या काहीतरी मास आहे, ॲक्सेलरेशन काय येईल, ते ॲक्सेलरेशन येईल क्यू अपॉन एफ. ओके, दिस इज अ ॲक्सेलरेशन व्हेन चार्ज पार्टिकल इनसाइड द इलेक्ट्रिक फील्ड. ह्याच्यावर प्रॉब्लेम आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड डिफ्लेक्शन. एक डायग्राम दिली, लुक लाईक दिस, अशी एक डायग्राम आहे. इलेक्ट्रिक फील्ड अशी दिली, डॉटेड लाईन दाखवली. ॲरो इकडे आहे, म्हणजे आपल्या समजण्यासाठी इकडे पॉझिटिव्ह चार्ज करून घ्यायचे. दिले नसतील इकडे काय असेल, निगेटिव्ह चार्ज असतील. कन्सिडर करून घ्या. ओके, त्यांनी ही जी लेंथ आहे, ही लेंथ दिली आहे एक्स एवढी. इकडं एक इलेक्ट्रॉन दिला आहे त्यांनी, असं दाखवलं आहे, आणि त्याची वेलॉसिटी काय आहे, V0. म्हणजे इकडनं कुठून तरी तो इलेक्ट्रॉन आला आहे. ओके, त्याची वेलॉसिटी काय V0 आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दिली E. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. युनिफॉर्म म्हणजे काय, कोणत्याही पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड घ्या, दॅट्स विल बी इक्वल. ओके, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड त्याला म्हणतात की त्या फील्डमध्ये कोणत्याही पॉईंटला तुम्ही इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू जर काढली, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इक्वल असेल. ओके, आता फाईन काय करायचे, फाईन द डिफ्लेक्शन ऑफ चार्ज व्हेन इट इमर्जेस. इमर्ज होणे म्हणजे आउटसाईड, बाहेर निघणे. ओके, ज्यावेळेस तो बाहेर निघेल तो चार्ज या स्पेसमधून, त्यावेळेस ते डिफ्लेक्शन किती असेल. सेकंड थिंग, फाइंड द अँगल ऑफ डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन इट इमर्ज. आणि अँगल पण फाईन करायला लावला आहे. ओके, आता बघा काय होईल, आता इलेक्ट्रॉन आला, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. ओके, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रॉन का असतो, निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन असतं म्हणजे पॉझिटिव्ह, असं डायरेक्शन आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथं असतील, निगेटिव्ह इथं असतील. मग इलेक्ट्रॉन निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे अट्रॅक्ट होईल, या साईडला. तो असा न जाता याची स्पीड आहे, म्हणून तो हळू 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 काहीतरी तो असा निघेल. ओके, त्याचे इनिशियल डायरेक्शन कुठं होतं, हे तो असा चालला आहे. त्याचे इनिशियल डायरेक्शन कुठं होतं, हे जे डिस्टन्स आहे, इनिशियल डायरेक्शनपासून त्याचं इमर्ज मीन्स आउटसाईड जातानाचे जे डायरेक्शन असेल, हे जे डिस्टन्स आहे, हे काय, हे डिफ्लेक्शन आहे. त्याच्या वेपासून तो डिफ्लॅक्ट होऊन गेला. किती कन्सिडर केलं आपण, डिफ्लेक्शन इज इक्वल टू वाय असं कन्सिडर करू. ओके, आपल्याला हे फाईन करायचं. दुसरं काय फाईन करायचं, किती अँगलमध्ये डिफ्लॅक्ट झाला, हे जे डायरेक्शन आहे इन्सिडेंट डायरेक्शन, हा किती अँगल असेल, आपल्याला ते फाईन करायचे. अँगल इथं नका घ्यायचा, कारण तो अँगल कमी 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 वाढत जातो. ह्या पॉईंटला मी काय केलं, अशी एक हॉरिझॉन्टल लाईन घेईल आणि हा अँगल फाईन करून घेईल. ज्या पॉईंटला तो आउटसाईड जातो, मला हा पॉईंट, या पॉईंटला अँगल फाईन करायचा. मग डिफ्लेक्शन फाईन करण्यासाठी काय, तर बघा, इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट युनिफॉर्म आहे, त्याच्या येणारा फोर्स जो असेल चार्जवर तो पण कॉन्स्टंट असेल.
कॉन्स्टंट फोर्स असेल म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्सलरेशन मिळणार आहे चार्ज पार्टिकलला, ते पण कॉन्स्टंट असेल. आणि कॉन्स्टंट ॲक्सलरेशन असेल तर वी कॅन यूज इक्वेशन ऑफ मोशन. 3 इक्वेशन्स होते, v = u + at. त्याच्यात 3 इक्वेशन होते, इक्वेशन आपण इथं यूज करू शकतो. पण कोणत्या डायरेक्शनला ॲक्सलरेशन आहे? ते ॲक्सलरेशन फक्त इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला. हॉरिझॉन्टल ॲक्सलरेशन आहे का? नाही. इकडनं कोणी ओढतं आहे, कोणी ढकलतं आहे? नाही. फक्त इकडनं ओढतं आहे त्याला. व्हर्टिकल इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन कसं आहे? व्हर्टिकल आहे. फक्त व्हर्टिकल डायरेक्शनलाच ॲक्सलरेशन आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ मोशन कुठं यूज होतील? फक्त व्हर्टिकल डायरेक्शनला यूज होतील. हॉरिझॉन्टल डायरेक्शनला ॲक्सेलरेशन नाही चार्ज पार्टिकल. त्याला ना कोणी ओढतं आहे, ना कोणी रिजेक्ट करतं आहे, का कोणी इकडं ढकललं, असं काहीच होत नाही. इलेक्ट्रिक फील्ड अशी. तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला ॲक्सेलरेशन 0 असेल. त्याला आपण डिवाइड करून घेऊ. फर्स्ट हॉरिझॉन्टल मोशन. ओके, ॲक्सेलरेशन काय असेल? AX ने दाखवतो आहे मी. AX = 0. इनिशियल वेलॉसिटी काय असेल हॉरिझॉन्टल? v0 अशी. सो ux = v0. इनिशियल वेलॉसिटी चेंज होईल का? नाही. कारण काय? इकडे ॲक्सेलरेशन नाही. म्हणजे थ्रू आउट द ही वेलॉसिटी काय असेल? कॉन्स्टंट असेल. काय असेल ती वेलॉसिटी? कॉन्स्टंट असेल. अजून काय? मग हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट इथं बघा, इमर्ज आउट होण्यासाठी म्हणजे इथून बाहेर येण्यासाठी हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट किती कव्हर करेल? दिस हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट इन x एवढं. हे जे डिस्टन्स आहे हे एवढं प्लेट ज्यात समजा 2 प्लेट आहे त्या, प्लेटच्या बाहेर निघेल म्हणजे तोपर्यंत तो हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे प्लेटची जी लेंथ असेल तेवढं तो हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स कव्हर करेल. याला ओके. आता याच्यावरून एक काही इक्वेशन यूज करू शकतो का मी? आला की एक्स डायरेक्शनला आहे, काहीच गरज नाही आहे. वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, इक्वेशन ऑफ मोशन यूज होणार नाही कारण ॲक्सलरेशन 0. ॲक्सलरेशन नाही, कॉन्स्टंट जाऊ द्या, 0 दे. त्या कॉन्स्टंट आहे पण 0 आहे. ओके, तर तुम्ही डायरेक्टली पण लिहू शकता. काय? व्हेलॉसिटी = वॉट? डिस्टन्स अपॉन टाईम. सो डिस्टन्स = वॉट? व्हेलॉसिटी इंटू टाईम. से इथून बाहेर निघण्यासाठी टाईम जो लागला आहे तो मी कन्सिडर करून घेतला t एवढा आहे, असं मी कन्सिडर करून घेतलं. ओके, तर फ्रॉम दिस डिस्टन्स किती आहे? x. ओके, मला टाईम फाईन करायचं ॲक्च्युली इथं, सॉरी. या फॉर्म्युल्यावरून जे मी टाईम फाईन केला तर टाईम काय से t = वॉट? डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. सो इकडं t काय येईल? डिस्टन्स किती आहे? x. वेलॉसिटी किती आहे? थ्रू आउट कॉन्स्टंट v0. इक्वेशन हां हे मिळालं मला. नाऊ व्हर्टिकल मोशन. व्हर्टिकल मोशन जे बघितलं तुम्ही, व्हर्टिकल मोशन इथून इथं बघा एवढं कवर करतो. व्हर्टिकल डिस्टन्स काय इथं होता तो आधी, आता इथं असताना त्याने व्हर्टिकल डिस्टन्स एवढं कवर केलं म्हणजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आहे y एवढं, जे आपल्याला फाईन करायचे. दुसरं व्हर्टिकल ॲक्सेलरेशन आहे का? यस, व्हर्टिकल ॲक्सेलरेशन आहे. ग्रॅव्हिटी फ्री. हां, इथं ग्रॅव्हिटीचा काहीच संबंध नाही, ग्रॅव्हिटी फ्री स्पेस. व्हर्टिकल ॲक्सेलरेशन कुठून येईल? तर ऑब्वियसली इलेक्ट्रिक फील्ड = वॉट? फोर्स अपॉन चार्ज. सो फोर्स आताच बघितलं आपण, फोर्स QE. ओके, सो मास इंटू ॲक्सेलरेशन QE. सो ॲक्सेलरेशन वॉट? QE अपॉन काय तो? QE अपॉन m. तो इथं क्यूच्या जागेवर काय? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन ईने दाखवतो, तो E अपॉन m. दिस इज ॲक्सेलरेशन. इथं क्यू घेतला असता तर क्यू राहिला असता. इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज E12 दाखवतात. थोडंसं लाईन ईच्या अशी लाईन दाखवतात. ओके, किंवा नॉर्मल फक्त ईने दाखवतात, तर तो तिथं E घेतला आहे. अजून काय? दिस इनिशियल वेलॉसिटी अलॉंग व्हर्टिकल डायरेक्शन. इलेक्ट्रॉन असा होता, हॉरिझॉन्टल मोशन होतं, व्हर्टिकल मोशन नव्हतं. हां, तो तिरकस राहिला असा तर काहीतरी कॉम्पोनंट राहिला असा, पण त्याचे डायरेक्शन असं होतं मोशन, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी व्हर्टिकल 0. ओके, अँड टाईम इथून इथपर्यंत जाण्यासाठी, म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याने किती वेळ घेतला?
इथून असा गेला, त्यावेळेस तो एवढं डिस्टन्स इथपर्यंत आला. व्हर्टिकल डिस्टन्स वाय कव्हर करण्यासाठी त्याने एवढा पूर्ण टाईम, म्हणजे इथं जो टाईम लागला आहे तो टाईम एवढा लागला आहे. म्हणजेच काय, एक्स अपॉन व्ही झिरो. नाऊ वी वॉन्ट वाय, acceleration is constant. Okay, so we can use acceleration, sorry, equation of motion is equal to uyt plus 1 half ayt square. uy 0 है, so y is equal to what, 1 half ay कुठं आहे, ay e कॅपिटल ई एम, टी काय आहे, टीची पण व्हॅल्यू पुट करतो मी, एक्स अपॉन व्ही झिरो. दिस इज अवर ॲन्सर. व्हॉट, हे तुमचं डिफ्लेक्शन असेल. आता फाईन काय करायला लावलं आहे, हा अँगल. तर बघा तिथं काय आहे, असं आहे ते, तुम्हाला हा अँगल फाईन करायचा. ओके, आता पार्टिकल असा जातो आहे म्हणजे त्याची काहीतरी फायनल वेलॉसिटी असेल. या पॉईंटला काहीतरी अशी वेलॉसिटी असेल ऑब्विसली, ती मी अशी घेतली. त्याचा एक कॉम्पोनंट काय असेल, व्ही एक्स इकडं असेल, एक कॉम्पोनंट काय असेल, व्ही वाय. ओके, हा थीटा आहे, हा काय तुमचा व्ही वाय, हा तुमचा व्ही एक्स. सो टॅन थीटा इज इक्वल टू वॉट, व्ही वाय अपॉन व्ही एक्स. मला आता काय लागेल, व्ही एक्स अँड व्ही वाय. बट व्ही एक्स काय, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑलवेज कॉन्स्टंट, इनिशियल असेल तीच फायनल असेल, व्ही एक्सचा डायरेक्ट व्ही सी झाला. आता मला लागेल व्ही वाय. मग व्ही वाय कसं फाईन करेल, अगेन इक्वेशन ऑफ मोशन यूज करेल, कारण काय व्हर्टिकल मोशन हे कॉन्स्टंट एक्सेलरेशन होतं आहे. तर व्ही वाय करण्यासाठी वॉट, व्ही वाय व्ही वायची व्हॅल्यू शोधण्यासाठी इक्वेशन ऑफ मोशन यूज करतो मी अलॉंग व्हर्टिकल. ते म्हणजे काय, व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी. ए वाय काय होता, तो ए वाय हा होता. सो व्ही वाय इज इक्वल टू यू वाय काय, 0 प्लस ए वाय हे ॲक्सलरेशन होतं ई ई अपॉन एम, आणि टी काय, एक्स अपॉन व्ही झिरो. तर व्ही वाय काय येईल, तर व्ही वाय येईल ई ई एक्स एम व्ही झिरो. ओके, सो फायनली व्ही वायची व्हॅल्यू मी पुट करतो. ही जी व्हॅल्यू मी इथं जर पुट केली तर ती येईल ई कॅपिटल ई एक्स अपॉन एम व्ही झिरो स्क्वेअर. नोट्समध्ये फक्त व्ही झिरो लिहिला गेला आहे, त्याला व्ही झिरो स्क्वेअर करून घ्या. दॅट्स युअर आन्सर. काय होतं, इलेक्ट्रॉन येत होता हॉरिझॉन्टली, या स्पेसमध्ये काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड डाऊनवर्ड डायरेक्शनला. इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रॉन एंटर करतात, त्याच्यावर फोर्स ॲक्ट होईल इन अपवर्ड डायरेक्शन, कारण वरती पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दिलेले नसतात, तुम्हाला डायरेक्शन म्हणून ठरवा. अशी डायरेक्शन आहे म्हणजे वरती पॉझिटिव्ह असतील, खाली निगेटिव्ह. मग निगेटिव्ह चार्ज आला का पॉझिटिव्ह चार्ज आला, त्याच्यावर ठरेल तो असा जाईल का असा जाईल. निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल, सो असा पॉझिटिव्ह करणं जाईल. हे डिफ्लेक्शन, हा अँगल व्हेन इट इमर्स म्हणजे बाहेर जाताना त्याच्या अँगल काय असेल, डायरेक्शन काय असेल विथ इनिशियल डायरेक्शन. ते टॅन थीटाने डिफ्लेक्शनसाठी इक्वेशन ऑफ मोशन्स यूज केले आपण. सिमिलर प्रॉब्लेम आहे नेक्स्ट. $28 number का problem. Find the value of V0 such that charge Q just cross the plate. Okay, diagram दिली अगेन. इथं डायग्राम जी लेंथ दिली कॅपिटल एल, इथं दिस अगेन्स्ट ॲरो असे दिसले म्हणजे कन्सिडर करून घ्यायचे तर की इथं पॉझिटिव्ह चार्जेस असतील, इथं निगेटिव्ह असतील. ओके, एक चार्ज दिला इथं,
क्यू. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच सांगितलं नाही. त्याची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली, ज्यावेळेस एंट्री करायचं त्यावेळेस व्ही एवढी वेलॉसिटी असेल. हे जे डिस्टन्स आहे हे दिलं आहे d/2 आणि हे जे डिस्टन्स आहे पूर्ण गॅप हा आहे तुमच्या डी. दिसतं आहे का मला पाहून घेतो एकदा. ओके दिसतं आहे. हे जे पूर्ण डी आहे हे d/2 डिस्टन्सने तो एंट्री करतो इथं, म्हणजे सेंटरमध्ये एंट्री करणार आहे. ओके पुढे E0 बस एवढं दिलं आहे. फाइंड द मिनिमम व्हॅल्यू ऑफ E0. आपल्याला V0 फाइंड करायचं आहे फॉर जस्ट क्रॉस द प्लेट्स. प्लेटला जस्ट. आता हा क्रॉस कसं करेल? फर्स्ट वे असा, याला टच न करता जस्ट क्रॉस, अदरवाईज असा. कसंही घ्या V0 सेम येणार आहे कारण सेंटरमध्ये. तुम्ही याला पॉझिटिव्ह कन्सिडर करा चार्ज का निगेटिव्ह कन्सिडर करा. चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर तो कसा क्रॉस करेल? असा क्रॉस करेल. पॉझिटिव्ह रिपल करतील म्हणून तो असा मूव्ह होईल. निगेटिव्ह चार्ज असेल तर तो असा. आता आपण जे नोट्स आपल्याकडे जे सॉल्व केलं आहे त्याच्यामध्ये आपण त्याला कन्सिडर केलं आहे पॉझिटिव्ह. ओके सो तो असा जातो आहे. नंतर बघा हेअर अलॉंग द एक्स डायरेक्शन. एक्स डायरेक्शनचे जे मोशन आहे कोणताही फोर्स नाही आहे, नाही या डायरेक्शनला नाही डायरेक्शन, तर ते विथ अलॉंग एक्स डायरेक्शन मोशन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी जी असेल ती V0 असेल आणि तीच फायनल व्हेलॉसिटी असेल. ओके कॉन्स्टंट. ॲक्सेलरेशन काय असेल? 0. आता क्रॉस करायचे असेल त्याला, जर क्रॉस करायचे तर इट मस्ट कवर दिस डिस्टन्स, त्यावेळेस तो क्रॉस करेल, म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स d/2 कवर करेल. आणि क्रॉस करण्यासाठी असा जर चालला गेला तर क्रॉसने ना टच होऊन जाईल तो प्लेटला. प्लेटला टच व्हायला नको. प्लेटला टच व्हायला नको तर मिनिमम त्याने हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे कवर केलं असेल, म्हणजे हे जे डिस्टन्स असेल हे ग्रेटर दॅन कॅपिटल एल असायला पाहिजे. ह्या प्लेटच्या लेंथपेक्षा थोडं जास्त असायला पाहिजे, तेवढं तरी असायला पाहिजे ॲटलिस्ट ग्रेटर दॅन कॅपिटल एल. ज्यावेळेस ही कंडिशन असेल त्यावेळेस तो जस्ट क्रॉस करून घ्या आणि व्हर्टिकल डिस्टन्स d/2 त्याला कवर करायला लागेल. ओके क्रॉस करून असा निघून घ्या. नाव अलॉंग वाय डायरेक्शन. याच्यावरून काय काढता येईल का? टाईम काढता येईल. ओके कन्सिडर टाईम जो लागणार आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स एलपेक्षा जास्त कवर करला तो कन्सिडर केला मी टी एवढा. तर तेवढं राहतलं आहे का त्याने 1 मिनिट. हां मग त्याची जी ही लेंथ आहे ही कशी असेल? ही कसं काय निघेल? तर ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इनटू टाईम. कारण काय व्हेलॉसिटीची डेफिनेशन जर बघितली तुम्ही तर ते काय येते? डिस्टन्स अपॉन टाईम येते. मला डिस्टन्स फाईंड करायचे आहे तर व्हेलॉसिटी इंटू टाईम मिळते. तर Sx जे असेल ती व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल मीन्स Ux इंटू टाईम म्हणजेच V0 हे कन्सिडर करून. ओके हे डिस्टन्स कोणतं असेल? Sx इज ऑलवेज ग्रेटर दॅन L. म्हणजेच काय आपली कंडिशन आहे V0t इज ऑलवेज ग्रेटर दॅन L. दिस इज इक्वेशन फर्स्ट. हे मिळालं आपल्याला. आपल्याला फाईन काय करायचं आहे? V0 मला T आणि L पुट करावं लागेल. T किंवा L तिथं मला पुट करावं लागेल. ओके आता अलॉंग व्हर्टिकल मोशन. व्हर्टिकल डिस्टन्स किती कवर करतो? d/2. व्हर्टिकल डिस्टन्स येईल d/2. ॲक्सेलरेशन काय असेल व्हर्टिकल? तर इलेक्ट्रिक फील्डमुळे येणार आहे तर ते असेल चार्ज. आता Q आहे तर मी E न घेता Q घेईल कॅपिटल E आणि त्याचं मास. ओके अजून व्हर्टिकल इनिशियल व्हेलॉसिटी काय? 0 आहे कारण त्याने हॉरिझॉन्टल एंट्री मारली अशी केली. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल. एवढ्या गोष्टी झाल्या. आणि टाईम किती लागणार आहे त्याला? तर ऑब्वियसली टाईम लागणार आहे T एवढा टाईम, कारण जेवढा हॉरिझॉन्टल लागेल तेवढा तो इथून
इथपर्यंत डिस्टन्स कव्हर केला. व्हर्टिकल डिस्टन्स घ्या तेवढा टाईम लागेल जेवढा हॉरिझॉन्टल डिस्टन्स लागणार आहे, तर तो टाईम असेल. ओके. सो SY इज इक्वल टू UYT प्लस 1/2 AYT. SY काय D/2, UY काय 0 प्लस 1/2, AY काय QE/M, आणि हा तुमच्या काय तो तुमचा T. मी इथून Tची व्हॅल्यू फाईंड करतो आणि इथं पुट करून देईल, कारण इथं ठीक आहे आपल्या इथं ऑप्शनने दिले या प्रॉब्लेममध्ये, पण ऑप्शन जे राहिले असते तर त्याच्यावरनं कळून गेलं असतं तुम्हाला की ॲन्सरमध्ये व्ही तर लागणार आहे, मला व्ही फाईंड करायचा आहे. हा T तिकडं पण जाऊ शकतो, पण मला ॲन्सरमध्ये L आहे T नाही, तर वी हॅव टू फाईंड द T फ्रॉम दिस अँड पुट इन दॅट इक्वेशन. इथून जे T फाईंड केला तर तो का असेल, हा 2 कॅन्सल होतो. सो T इज इक्वल टू MDT/QE. ओके, हे इथं पुट करतो आता मी. तर V0 MDT/QE ग्रेटर दॅन L. काय येईल ते ग्रेटर दॅन L. सो V0 इज इक्वल टू फायनल आन्सर काय येईल QEL/M. एवढी वेलॉसिटी, याच्यापेक्षा जास्त एवढी वेलॉसिटी ज्यावेळेस असेल त्यावेळेस तो क्रॉस करून देईल. एक मिनिट, हा T² होता, हा का होता T² होता, हे अंडररूटमध्ये चाललं जाईल, पूर्ण असं अंडररूटमध्ये असेल, सॉरी हे आन्सर असेल QE/MD. हां, याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे वेलॉसिटी, म्हणजे कमीत कमी वेलॉसिटी किती असायला पाहिजे, हे जे असेल तेवढीच, म्हणजे त्याला लिहिताना मग ग्रेटर दॅनच्या जागेवर इक्वल टू साईन यूज करू शकतो आपण. याच्यापेक्षा जास्त म्हणजे मिनिमम तेवढी काय, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो क्रॉस करून गेला. हां, बट ह्या क्वांटिटीपेक्षा कमी राहिला तर तो असा या प्लेटला जाऊन आला आहे, पण त्याने क्रॉस करायला पाहिजे. क्रॉस म्हणजे तो एकदम इथून जायला पाहिजे सगळं. ओके, सो दिस इज अवर फायनल आन्सर. त्याच्यानंतर अजून एक सेम कन्सेप्टवर अजून एक प्रॉब्लेम. $29 नंबरचा प्रॉब्लेम. डायग्रॅम दिली तिथं पण डायग्रॅममध्ये चार्ज दिले, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने दाखवलं आहे, चार्ज दाखवले प्लस हे निगेटिव्ह चार्ज. ओके, हा दिला आहे D, चार्ज इथं आहे Q, याला टच आहे चार्ज. ओके, आणि तो कुठंतरी असा थ्रो केला आहे. तो काय केला असा थ्रो केला आहे आणि अँगल दिला आहे 37. आता काय होतं बघा, त्यांनी काय विचारलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ इनिशियल वेलॉसिटी U. आपल्याला फाइंड करायचं आहे इनिशियल वेलॉसिटी Uची व्हॅल्यू. वॉट U फाइंड करायचं आहे सच दॅट इट जस्ट टच द ऑफ प्लेट. ही जी वरची जी प्लेट याला फक्त टच करेल फक्त असं. आता बघा मी याला इथून थ्रो केला U एवढी वेलॉसिटीने, हा असा जाईल. ओके, बट टच करून टच न करता याला टच न करता त्याने असं यायला पाहिजे, अशी काय ते डायग्राम असेल ते. हा असं मोशन केव्हा होईल, ज्यावेळेस ह्या चार्जवर हा असा फोर्स इकडनं जातोय त्याला आणि वरून तो दाबतोय, त्यावेळेस तो असा 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 होत जाऊन असा होईल. म्हणजे चार्जचे नेचर काय असेल तर चार्ज मस्ट बी पॉझिटिव्ह. जसं वरती जाईल तसं पॉझिटिव्ह, याला लांब लांब दाखवेल, रिपल करेल. ही पॉझिटिव्ह प्लेट आहे, ही रिपल करेल, मग तो हो 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 होत करेल असं त्याबद्दल. ओके, म्हणजे हा मस्ट बी पॉझिटिव्ह असेल. दुसरी गोष्ट, जस्ट टच, याला टच करून लगेच याला असं क्रॉस नाही करायला पाहिजे, टच करून तो असं जाईल. आता हे जे बघितलं, दिस इज लुक लाईक प्रोजेक्टाईल मोशन. ह्याला काय केलं मी
प्रोजेक्टाईल मोशन सारखं टच करून लगेच खाली येईल. म्हणजे हा जे हे जे असेल हा जे डी प्लेटमधला डिस्टन्स हे काय असेल, हाईट असेल, मॅक्झिमम हाईट असेल. याच्याने जास्त गेलं का तो टच नाही व्हायला, म्हणजे त्याच्यावरती क्रॉस करेल, तो क्रॉस करायला नको, टच करून लगेच असा खाली आला पाहिजे. म्हणजे ही प्रोजेक्टाईल असं कन्सिडर करून ही मॅक्झिमम हाईट. मॅक्झिमम हाईटचा जो फॉर्म्युला बघितला प्रोजेक्टाईल मोशनमध्ये, तर तो येतो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2g. आता जी काय होता तिथं, तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन होतं. कोणत्या डायरेक्शनचं, व्हर्टिकल डायरेक्शनचं. इथं ग्रॅव्हिटी फ्री स्पेस आहे, ग्रॅव्हिटीचा काहीच संबंध नाही. इथे ॲक्सेलरेशन कोणामध्ये आहे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये. तर आहे इफेक्टिव्ह असं म्हणा. आणि जी इफेक्टिव्ह म्हणजे कशासाठी, कशामध्ये आहे, इलेक्ट्रिक स्टॅटिक फोर्स. हे कोणामुळे ते ॲक्सेलरेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कुठं आहे तो, असा आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं होता, डाऊनवर्ड डायरेक्शनला. असा ओढत असतो ना, तिथं पॉझिटिव्ह त्याला तिकडं ढकलतो. किंवा निगेटिव्ह चार्ज असं कन्सिडर करा, हा वरती जातो, निगेटिव्ह त्याला खाली ओढताय. ओके, मग ग्रॅव्हिटेशनमुळे खाली ओढताना त्याचे ॲक्सेलरेशन होतं जी ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन. इथं ग्रॅव्हिटेशनचा काय संबंध, इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. मग ते जे ॲक्सेलरेशन तुम्ही इथं पुट करून द्या, ते बी कॉन्स्टंट आहे, ते बी कॉन्स्टंट. ओके, हा फॉर्म्युला मॉडिफाय काय झाला, मॉडिफाय करून गेला, बाकी काहीच केलं नाही. मग बाकी काय राहिलं, व्हॅल्यू पुट करा. इथं जी इफेक्टिव्ह हा काय असेल, AY व्हर्टिकल ॲक्सेलरेशन. मग ते ॲक्सेलरेशन काय येईल, तर ॲक्सेलरेशन येईल चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड अपॉन मास. कारण काय, चार्ज त्याचा मास तो जातोय, त्याला ढकलताय, ॲक्सेलरेशन असं आहे. म्हणजे असा फोर्स आहे, तो फोर्सवर मी ॲक्सेलरेशन फाईंड करून घेईल दिस. एच मॅक्स व्ही म्हणजे काय, मला डीच फाईंड करायचं आहे. सो डी इज इक्वल टू एच मॅक्स इज इक्वल टू वॉट, यू काय दिला आहे, सॉरी मला यू फाईंड करायचं आहे इथं. मी या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकतो आहे. एच मॅक्झिमम म्हणजे आता काय आहे, तो फ्रॉम डायग्रॅम डी आहे. ओके, यू मला फाईंड करायचं आहे साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा काय होईल, 37 अँगल दिलेला आहे. ओके, डिवाइड बाय 2g. जी इफेक्टिव्ह काय, नाव दिस. त्याच्यावरून फायनली वी गेट यू इज इक्वल टू 5/3 साइन 37चे जो असेल त्याची व्हॅल्यू टाकजा, त्याच्यानंतर आन्सर येईल ते 5/3 अंडर रूट काय, हा स्क्वेअर आहे बघा, तर ज्यावेळेस तो यू लिहिणार आपण त्यावेळेस तो अंडररूटमध्ये घेणार, 2QED अपॉन एम. हे आन्सर आहे. याच्यावर 3 टाईप्सचे प्रॉब्लेम घेतले मी. नाऊ याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. थेरी आहे आणि एकदम लहान लहान प्रॉब्लेम आहे. आता काय केलं बघा, चार्ज आहे म्हणजे त्याच्या काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असेल आउटसाईड से प्लस क्यू, त्याच्या काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असेल. दुसरा चार्ज ठेवला की त्याच्यावर फोर्स ॲक्ट होईल त्या फील्डच्यामध्ये ठेवला की आपण हे बघितलं आहे. आता या इलेक्ट्रिक फील्डला रिप्रेझेंट करण्यासाठी लाईन्स यूज केल्या जातात. इमॅजिनरी लाईन्स आहेत, रिॲलिटीमध्ये त्या लाईन्स नसतात, पण इमॅजिनरी लाईन्स अशी कन्सेप्ट आहे, त्याला आपण म्हणतो फील्ड लाईन्स. सॉरी हेडिंग राहिली, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. काही बुक्समध्ये याला म्हणतात लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असंही म्हटलं जातं, किंवा नॉर्मली इलेक्ट्रिक फील्ड लाईन. मग ती कोणतेही सिंगल चार्ज असेल त्याची इलेक्ट्रिक फील्ड दाखवण्यासाठी लाईन्स यूज केल्या जातात, त्यांना म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इमॅजिनरी लाईन्स असतात हे, आणि असे असतात की त्यांचे डायरेक्शन हे इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला असतं. ओके, अजून दुसरी डेफिनेशन पण आहे जी आपण नोट्समध्ये घेतली नाही. ती डेफिनेशन असं म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर दोज पाथ ऑन विच पॉझिटिव्ह चार्ज, इफ यू पुट द पॉझिटिव्ह चार्ज ऑन विच then it move in the direction of
लाईन्सच्या डायरेक्शनला मूव्ह होतात. ती डेफिनेशन कशी आहे ते सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल सपोज हा पॉझिटिव्ह चार्ज क्यू आहे, याची इलेक्ट्रिक फील्ड असेल. आपल्याला माहिती इथं जे फोर्स एक चार्ज ठेवला याच्यावर जो फोर्स लागेल तो जास्त असेल ॲज कम्पेअर टू तो. वाय? डिस्टन्सनुसार फोर्स कमी होत जाईल. कारण काय? फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे इथली इलेक्ट्रिक फील्ड जास्त आहे, इथली कमी आहे, नंतर कमी 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 होत जाईल. कारण इलेक्ट्रिक फील्ड पण माहिती आहे आपला असेल. ओके, इथून निघणार तर हा चार्ज काय करतो? इलेक्ट्रिक फील्ड असं स्प्रेड करतो त्याच्या अवसर. तर ती लाईन्सने दाखवली जाते. फोर लाईन्स, जेवढा चार्ज जास्त तेवढ्या नंबर ऑफ लाईन्स जास्त. आपण याला 4 लाईन्सने दाखवलं. ओके, ह्या ज्या लाईन्स असतील याच्यामधला जे हे जे डिस्टन्स आहे, हे हा अँगल सेम असेल. 4 असतील तर सेम. असं नाही होणार की याच्यामधून समजा 4 लाईन्स निघत आहेत तर मी अशा 4 दाखवून देईन आणि इकडं काय दाखवणार, तसं नाही. ओके, एकदम सेम डिस्टन्सवर राहतील. 4 लाईन्स असतील तर अशा, 2 असतील तर असा. बघा हा 180 अँगल. 4 झाल्या अशा, 8 झाल्या, 8 असतील तर 8. ह्या फील्ड लाईन्स आहेत. निगेटिव्ह चार्ज असेल तर फील्ड लाईनचं डायरेक्शन असं असेल. ओके, सपोज 2 चार्ज सोबत ठेवलेत तर बघा ही जी फील्ड लाईन्स आहे ही इथून निघेल अशी चालली जाईल. ही जी फील्ड लाईन्स आहे अशी एंट्री करेल. ही जी फील्ड लाईन्स आहे अशी एंट्री करेल. ही जी फील्ड लाईन्स आहे अशी एंट्री करेल. मे बी ही फील्ड लाईन्स अशी एंट्री करेल. ह्या अशा राहतील, अशा राहतील, असं. ह्या काय इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, इमॅजिनरी लाईन्स. मग आता काय झालं, मी जी दुसरी डेफिनेशन सांगितली जे पुष्कळच्या बुकमध्ये असते, फील्ड लाईन्स आर फील्ड लाईन्स आर द पाथ ॲट विच वेन यू पुट द पॉझिटिव्ह चार्ज जर पुट केला तर तो त्या लाईन्सच्या जी लाईन ड्रॉ केली, म्हणजे हिला मी फील्ड लाईन म्हटली. ज्यावेळेस मी तो पॉझिटिव्ह चार्ज पुट करेल तर पॉझिटिव्ह चार्ज पुट करता मी त्याला काही वेलोसिटी नाही, पण तो पॉझिटिव्ह चार्ज ना त्या लाईन्सच्या अलॉंग मूव्ह व्हायला लागून जाईल. का मूव्ह होईल बरं? बघा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह मी इथं पुट केला तर हा पॉझिटिव्ह त्याला रिपल करेल, ऑब्वियसली तो तिकडं मूव्ह व्हायला लागेल. साधी सिंपल. म्हणजे फील्ड लाईन्स आर दोज पाथ ॲट विच वेन यू पुट द स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज इट विल मूव्ह इन अ डायरेक्शन ऑफ फील्ड लाईन्स. त्या पाथच्या त्या डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागून जाईल. ओके, म्हणजे फील्ड लाईन्स ते काही ठिकाणी म्हणजे डेफिनेशन आहे. आता फील्ड लाईन्स कशा असतात, त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट, स्मूथ कर्व. आठवण ठेवायचे हां, डायरेक्ट डायग्राममध्ये डायरेक्ट फिगर दिले असेल, प्रॉब्लेम येतात त्याच्यावर, फक्त फिगरवरनं सॉल्व करण्याचे. स्मूथ कर्व म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्जेस असेल तर अशी फील्ड लाईन्स राहणार नाही, ही अशी क्रॉसला स्मूथ असेल ऑलवेज. समजा 2 चार्ज दिले तुम्ही तर असं शक्य नाही. हा समजा निगेटिव्ह चार्ज आहे तर पॉझिटिव्ह लाईन फील्ड लाईन्स जी असेल ती पॉझिटिव्ह चार्जपासून बाहेर निघते आणि निगेटिव्हकडे जाते. 2 चार्ज असतील तर मग ती अशी असेल, अशी स्मूथ कर्व असेल, अशी नॉट लुक लाईक दिस, अशी नसेल डायरेक्ट क्रॉस, स्मूथच पाहिजे लाईक दिस. बघा असे स्मूथ. ओके. सेकंड, फील्ड लाईन्स नेव्हर क्रॉस इच अदर. व्हेरी गुड. सेकंड काय? फील्ड लाईन्स नेव्हर क्रॉस इच अदर. तर आता ही जी लाईन निघेल, सपोज अजून एक लाईन इथून ती अशी जाईल, अशी क्रॉस करत कधी जाणार नाही. कधीच फील्ड लाईन्स क्रॉस करत नाही एकमेकांना. मग आता सपोज 2 पॉझिटिव्ह चार्ज असतील तर काय होईल? फील्ड लाईन्स नेव्हर क्रॉस इच अदर ना. मग सपोज 2 डायग्राम दिलेलं नाही आहे बुकमध्ये, नोट्समध्ये, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, काय होईल? इथून पण पॉझिटिव्ह, इथून पण फील्ड लाईन्स, इथून पण फील्ड लाईन्स. ओके, याच्यात पण 4 आहे सपोज, याच्यात पण 4 आहे, याच्यात पण 4 आहे. मग काय होईल? क्या 6 आहे, सॉरी 8 आहेत. मग काय होईल? तर अशा वेळेस काय होतं, ही जी फील्ड लाईन्स आहे असं कन्सिडर करू, ही लाईन्स नाही, ह्या जी फील्ड लाईन्स आहेत ह्या का होता अशा होतात.
ह्या पॉझिटिव्ह चार्जमुळे ह्या फील्ड लाईन्स ह्या एकमेकांना रिपल करतात, ते एकमेकांना क्रॉस असं नाही, अच्छा ही जायला पाहिजे अशी, ही जायला पाहिजे अशी, पण तसं न जाता ते टर्न करून घेतात अशा. ओके, नेवर क्रॉस आहे, किती जेव्हा ना तुम्ही चार्ज पूर्ण अशा टर्न होऊन जातील ते, पण ते एकमेकांना क्रॉस कधीच करणार नाही. खूप चांगले संबंध असतात त्यांचे, क्रॉस करत नाहीत एकमेकांना कधी. सेकंड होता नेवर क्रॉस each other. Now third, field lines never form closed loop. Okay, never form closed loop. तुम्ही आता म्हणणार सर तिकडं पॉझिटिव्ह इकडं निगेटिव्ह, तुम्ही आता क्लोज लूप दाखवला. क्लोज लूप नाही हा, बघा स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह आणि एंडिंग ॲट निगेटिव्ह चार्ज. वॉट, दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह, स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एंड ॲट निगेटिव्ह. असं कधीच होत नाही फील्ड लाईन्स, असं कधीच होणार नाही. सेम चार्जपासून स्टार्ट झाल्या आणि सेम चार्जवर एंड न केला, हे कधीच होणार नाही. क्लोज लूप कधीच येत नाही. आठवण ठेवायचं, पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ते डायरेक्ट आउटसाईड जातील, निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये येतील, इनसाईड येतील. सेम चार्जपासून स्टार्टिंग अँड ओरिजिनेट सेम चार्जपासून अँड एंड म्हणजे टर्मिनेट होत नाही सेम चार्जवर. नेक्स्ट, द नंबर ऑफ लाईन्स ओरिजिनेटिंग फ्रॉम ऑर टर्मिनेटिंग ऑन चार्ज इज प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. नंबर ऑफ लाईन्स directly proportional to magnitude of charge. What? म्हणजे काय, सपोज मी तुम्हाला क्यू चार्ज दिला आणि मी तुम्हाला हे सांगितलं की इथून क्यू चार्जमधून 4 लाईन्स निघत आहेत. ओके, तर क्यू चार्ज असेल तर किती आहे, 4 लाईन्स आहेत. तर 2Q चार्ज असेल तर किती, तर 2Q चार्जमधून निघतील किती लाईन्स, 8. चार्जचं मॅग्निट्यूड काय झालं, डबल. नंबर ऑफ लाईन्स काय झालं, डबल. ओके, 3 चार्ज घेतला तर किती येतील, 12 लाईन्स. 4 चार्ज घेतला तर 16 लाईन्स. ओके, म्हणजे जसा चार्जची मॅग्निट्यूड इन्क्रीज होईल, असं फिक्स नाही आहे की क्यू असेल तर 4 लाईन्स येतात. तुम्ही जे क्यूमधून कन्सिडर केला की 6 लाईन एवढे निघतात, ते दिलेलं असेल तुम्हाला, 6 दिले असेल तर 2Q घेतला तर काय येतील, 12 तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. 12 इथून 6 आहे क्यूमधून, तर डबल द्याला हा, तर लाईन्स पण डबल होतील, नंबर ऑफ लाईन्स पण काय होतील, डबल होतील. ही होती 4th नंबरची प्रॉपर्टी. आता 5 नंबरची प्रॉपर्टी, फील्ड लाईन स्टार्ट अँड एंड नॉर्मली ॲट द सरफेस ऑफ कंडक्टर. कंडक्टरवरून ज्यावेळेस फील्ड लाईन्स निघत असतील, सपोज निघत असतील, तर ते ऑलवेज नॉर्मल डायरेक्शनला असतं, त्यांच्यात अँगल असेल तो असा असेल. कधी असं होणार नाही, एक कंडक्टर दिला आहे तुम्हाला सांगितलं की याच्यातून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स निघत आहे आणि त्या अशा डायरेक्शनला आहे थिटा, असं शक्य नाही. ते ऑलवेज परपेंडिक्युलर, इकडून निघत असेल तर असा हा परपेंडिक्युलर अँगल तयार आहे, हा असा तयार आहे. मी तुम्हाला सांगितलं की स्पेरिकल कंडक्टर असा तर फील्ड लाईन्स ऑलवेज अशा निघतील, अशा निघणार नाही. बघा हा अँगल 90 नाही, हा अँगल 90, असा निघेल, असा निघेल, हा 90, असं येईल, ते असं येणार नाही. समजा निगेटिव्ह चार्ज असेल तर एंटर करतील ना, हे चुकीचे आहे, असे असतील ते 90मध्ये. ओके, आठवून ठेवायच्या, सरफेसवर 90च्या सरफेसची 90च्या अँगल तयार करूनच फील्ड लाईन्स निघतात, क्या मध्ये एंट्री करतात, टर्मिनेट होतात किंवा मग ओरिजिनेटिंग होतात ते. ओके, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स नॉर्मल टू द यूनिट एरिया, नॉर्मल इज प्रोपोर्शनल टू, एक यूनिट है, इज प्रोपोर्शनल टू मैग्नीट्यूड ऑफ इंटेंसिटी एंड क्राउड लाइन्स रिप्रेजेंट स्ट्रॉन्ग मैग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, क्राउड लाइन्स रिप्रेजेंट स्ट्रॉन्ग, काय स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड. सपोज हा पॉझिटिव्ह चार्ज, मी काय सांगितलं तुम्हाला, इथं इलेक्ट्रिक फील्ड E1 असेल आणि इथं येतं E2 असेल, तर ऑब्वियसली E1 इज ग्रेटर दॅन E2. फ्रॉम चार्जपासून लांब लांब जातो.
आता बघा मी काय करतो इथं फील्ड लाईन्स ड्रॉ करतो. 1 समजा 6 फील्ड लाईन्स आहेत. ओके, तर ह्या पॉईंटला बघताना ही जी फील्ड लाईन्स असेल इथं, हे इथं असेल, हे इथं असेल, हे जे डिस्टन्स आहे हा जे अँगल आहे हा. ओके, आणि ज्यावेळेस या पॉईंटवर जाईल तर ही फील्ड लाईन्स इथं पोहोचेल, हे इथं असेल, हे इथं असेल. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स जास्त आहे, हे कमी आहे, हे डिस्टन्स जास्त आहे. ओके, इथं काय क्राउननेस आहे, जास्त फील्ड लाईन जवळ आहेत बघा फील्ड लाईन्स. अजून तुम्ही जास्त फील्ड लाईन्स घेतल्या सपोज तिथं तुम्हाला जवळ दिसेल, पण ह्याच फील्ड लाईन्स इथं गेल्यावर त्यांच्यामध्ये डिस्टन्स लांब होईल, ते क्राऊड नसतील, एकदम गर्दीसारख्या नसतील. मग जिथं फील्ड लाईन्सची गर्दी जास्त असेल तिथली इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल. ओके, इफ द फील्ड लाईन्स आर crowdness of the field lines represent the strong electric field. Crowd lines. ओके, जवळ असतील ते एक म्हणतात गर्दी करतील त्यावेळेस. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज इन द डायरेक्शन ऑफ टेंजंट टू द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. लिहायचं राहिलं त्यांनी. हा जो चार्ज आहे याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड अशी निघेल. ओके, आता मी काय करतो एक चार्ज परत इथं ठेवला, हे नको घेऊ आपण, हे घेऊ आपण. आता असं नाही आता काय होईल, अशा होऊन येतील ते. मग ह्या पॉईंटची जी इलेक्ट्रिक फील्ड करायची असेल तर ह्या चार्जमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, अशी टेंजंट ड्रॉ करायला लागेल त्या पॉईंट. इथली इलेक्ट्रिक फील्ड अशी. तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन फाईंड करायची असेल तर फील्ड लाईनला टेंजंट ड्रॉ करायचे. कर्व असेल फील्ड लाईन तर टेंजंट ड्रॉ करा. अजून एक एक्झाम्पल, पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, फील्ड लाईन कशा असतील अशा. मग इथली इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल, इथली इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल, इथली इलेक्ट्रिक फील्ड अशी असेल. ओके, टेंजंट ड्रॉ करा नंतर इलेक्ट्रिक फील्ड. अँड लास्ट, फील्ड लाईन्स आर रिपल बाय पॉझिटिव्ह चार्जेस अँड अट्रॅक्टेड बाय निगेटिव्ह चार्जेस. हे ते जे आतापर्यंत शिकत आलो आपण. 1 मिनिट. सपोज अशी इलेक्ट्रिक फील्ड येते, अशी इलेक्ट्रिक फील्ड. 1 मिनिट. ओके, मी काय करतो इथं एक पॉझिटिव्ह चार्ज ठेवून दिला, तर हे कसं होईल बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज, हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे अशी होऊन जाईल. पॉझिटिव्ह चार्जमुळे काय होतं, फील्ड लाईन्स ह्या लांब ढकलल्या जातात. हां, रिपल करतो पॉझिटिव्ह चार्ज. कारण काय, जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड सोडत असेल, हा स्वतः पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्याने येणारी इलेक्ट्रिक फील्ड असे असेल फील्ड लाईन्स, म्हणजे एकमेकांना क्रॉस असं जर राहिलं असतं तर क्रॉस होऊन गेलं असतं. ते क्रॉस नव्हता, काय होईल, याची अशी चालली जाईल आणि ह्या लाईन्स अशी चालली जाईल. म्हणजे तुम्ही जो पॉझिटिव्ह चार्ज ठेवला इलेक्ट्रिक फील्डमध्ये, फील्ड लाईन्स काय होतील त्या इलेक्ट्रिक फील्डच्या, ह्या फील्डच्या, हां, नॉट आय एम नॉट टॉकिंग अबाउट दिस, याच्या फील्ड लाईन्स ते ज्या ऑलरेडी होत्या त्या अशा होत्या. आणि हाच सपोज निगेटिव्ह चार्ज असेल, हाच सपोज निगेटिव्ह चार्ज असेल तर ही जी फील्ड लाईन्स आहे अशी एंट्री करून येतील मध्ये, अशा निघतील. ह्या टच नाही होणार तरी अशा निघतील. ओके, तर पॉझिटिव्ह असेल असं, निगेटिव्ह असेल तर. ओके, फिगरमध्ये डायग्राम दाखवताना ॲरो दाखवायचे राहिलेले दाखवून दिले. फर्स्ट पॉझिटिव्ह असेल तर लांब जात आहेत आणि निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये एंट्री करतायत. अँड लास्ट, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. याच्यामध्ये युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, इक्वली स्पेस लाईन आहे आणि स्ट्रेट आहे. समजा तुम्हाला सांगितलं की ही इलेक्ट्रिक फील्ड दिली, इलेक्ट्रिक फील्ड असं दाखवली, इक्वली स्पेस आहे, दोघांमधला स्पेस, तिघांमधला स्पेस, सॉरी, असा हा जे स्पेस आहे हा सेम असेल तर इथली इलेक्ट्रिक फील्ड, इथली कुठली इलेक्ट्रिक फील्ड काढा, काय येईल ती सेम. से दिस इज ए पॉईंट, दिस इज बी, दिस इज सी, देन ई ए इज इक्वल टू ई बी इज इक्वल टू ई सी. ह्याला काय म्हणणार, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. व्हाय युनिफॉर्म, सेम व्हॅल्यू कोणत्याही पॉईंटला फाईंड करायचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी असेल ती काय येईल, सेम येईल.
त्याच्यासाठी काय असायला हवं, इक्वली स्पेस लाईन अँड स्ट्रेट लाईन. पॅरलल फर्स्ट आपण तर पॅरलल असतील, स्पेस सेम असेल अँड स्ट्रेट असतील. नॉन युनिफॉर्म कशा येतील, नॉन युनिफॉर्म एक अशी असेल तर एक अशी. मग इथली इलेक्ट्रिक फील्ड का हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि हा सी, तिघांची इलेक्ट्रिक फील्ड वेगळी असेल. सी पॉईंट सोडा आपण ए आणि बी मध्ये सांगतो, ई ए इज ग्रेटर दॅन असेल ई बी. वाय, इथं क्राऊडनेस जास्त आहे, जवळजवळ आहेत, गर्दी आहे दोघांची, इथं गर्दी नाही. तर ई बी इज स्मॉल, ए इज ग्रेटर दॅन ई बी. ओके, सो युनिफॉर्म असं असेल तर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, असं असेल तर नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता एक दोन प्रॉब्लेम आहे लहान लहान, ते बघून घेऊ नंतर नेक्स्ट लेक्चरला बघू नंतरच्या गोष्टी. फाइंड Q1 अपॉन Q2. रेशो फाईंड करायचा Q1 अपॉन Q2. डायग्रॅम दिली Q1 Q2 अशी डायग्रॅम आहे. ओके, आता जे बघितलं, मला Q1 अपॉन Q2 फाईंड करायचे. बघा, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अपॉन मॅग्निट्यूड ऑफ चार्ज Q1, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज Q2 या दोघांचा रेशो. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लाइन्स. ओके, सो Q1 अपॉन Q2 काय, नंबर ऑफ लाइन्स फॉर Q1 अपॉन नंबर ऑफ लाइन्स फॉर Q1 साठी लाइन्स किती, 1 2 3 4. ओके, एक अशी पण आहे स्ट्रेट, 1 2 3 4 5 6 7 8 9. किती त्या 9. तर हा आहे तुमच्या 9. ह्याच्यासाठी 7. समजा इझी प्रॉब्लेम आहे, एकदा विचारला गेला आहे. पण अजून एक लास्ट, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम फिगर. फिगरला बघून सॉरी ऑप्शन, करेक्ट ऑप्शन चॉईस करायचे. एक फिगर दिली आहे, मी आधी फिगर ड्रॉ करून येतो. 31 नंबरचा प्रॉब्लेम येतो. ओके, फिगर कशी आहे, QA QB सेम आहे. ऑप्शन काय, फर्स्ट Q1 is greater than Q2 and E is equal to 0 at point outside Q2. Second option is Q1 is less than Q2 and this is same. Okay, third option is Q1 is greater than Q2 and this is same, फक्त इथं असेल Q1. Electric field is equal to 0 at point outside the Q1. And fourth, Q1 is less than Q2 and this is same. हा असेल. तर आता बघा, फर्स्ट आपण तर कोणाचे मॅग्निट्यूड जास्त असेल, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन्स जास्त कन्सिडर, ज्याच्या अबाउट नंबर ऑफ लाईन्स जास्त असेल. याच्यात किती 1 2 ह्या 5 9 आहे, इथं किती 7 आहे. म्हणजे Q1 याला 1 म्हणा, याला 2 म्हणू. सो Q1 इज ग्रेटर दॅन Q1 इज, हे दोन ऑप्शन कॅन्सल. या दोघांमध्ये एक. आता काय, E इज इक्वल टू 0 ॲट पॉईंट आउटसाइड द QC. याच्यावरून काय कळतं आपल्याला, चार्ज पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे. तर हा चार्ज आहे पॉझिटिव्ह, हा चार्ज आहे निगेटिव्ह.
Q1 इज इक्वल टू पॉझिटिव्ह Q2. सपोज झालं आहे, आधी एक प्रॉब्लेम झाला आहे, ह्या पॉईंटवर इथं जे इलेक्ट्रिक फील्ड फाईंड केली तर पॉझिटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड असेल ह्या डायरेक्शनला, निगेटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड पण असेल ह्या डायरेक्शनला. इलेक्ट्रिक फील्ड झिरो इलेक्ट्रिक फील्ड झिरो येण्यासाठी आपल्याला अपोजिट इलेक्ट्रिक फील्ड आहे. याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडं असेल तर याच्यामुळे ह्या डायरेक्शन हर्षल जोपर्यंत इलेक्ट्रिक फील्ड अपोजिट डायरेक्शनला नसेल तोपर्यंत इलेक्ट्रिक फील्डची मॅग्नेट्यूड झिरो येणार नाही. ओके, तर इथं कुठेही पॉईंट घ्या, इलेक्ट्रिक फील्ड सेम डायरेक्शनला, निगेटिव्हसाठी तिकडं निगेटिव्ह चार्जमुळे येणार तिकडं, पॉझिटिव्ह चार्जमुळे येणार पण तिकडं. पण सपोज मी ह्या पॉईंटला घेतलं इथं, तर पॉझिटिव्ह चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडं असेल, निगेटिव्हमुळे ना इलेक्ट्रिक फील्ड इकडं असेल, अपोजिट आहे. इट मे बी पॉसिबल ह्या लाईन्सवर कुठंतरी, म्हणजे या चार्जच्या नंतर Q1च्या आउटसाईड कुठंतरी इलेक्ट्रिक फील्ड झिरो येऊ शकते. बट पॉईंट काय, हा जो चार्ज आहे हा